जय शिवराय भाऊनो. आत्ताच बोरचं काम चालू होतं थोडंसं आणि खूप वेळ झाला इकडं राहतच होतो मी. तुम्हाला दाखवतो बोरचं काय काम चालू होतं. आता 1-2 तास झालं बोरचं काम चालत होतं 2 तास. आता ते बोरचे हे घेऊन गेलेत मोटर. आम्हाला जायचं आहे घरी. आता दाजींच्या वडिलांसोबत आलो होतो शेतात मी. दाजीं ते केसला गेलेत, दिदी आणि दाजी. उद्या दिदीचं ढोळे जेवण आहे त्यामुळे त्याचे काहीतरी सामान आणायचं होतं म्हणून आत्ताच घरी येऊन आलो आहे. घरी गेलो तो थोडा आराम करतो. दाजी आले मी म्हणले आता दुसरे जे वरचे म्हणजे मोटरचा वरचा भाग आहे ना तो न्यायचा आहे आणि तो त्या दादापाशी द्यायचा आहे. मगाच्या जणी मोटर काढली त्यांनी. मग अशी एकट्याने हे एवढ्या नळ्या काढल्या. मी लय कंटाळा आला होता. पण काय आता दाजींनी सांगितलं होतं मग तेवढं करावंच लागणार. ते बी कामात होते म्हणून त्यांनी सांगितलं, नाही तर तेच काढणार होते. आता हे का मला दाखवतो. ती मोटर न्यायची बघा, ही दिसते ती खालची इथं. तेवढी मोटर आता न्यायची. दाजी पण येत आहेत. दाखवतो तुम्हाला. दाजी यायला लागली तिकडे. आता गाडीवर न्यायची थोड्या वेळ. बाहेर गेल्यावर काहीतरी आता थोडंसं गार प्यायचे. बाकी दाखवतो घरी जायचं लगेच आम्हाला थोड्या अर्ध्या 1 तासात. गुलाबजामुन झाल्यावरच दाखवतो. आता काय अर्धे दाखवू शकत नाही. बघा भावांना ह्याच्यात गुलाबजामुन तयार केलेत. मित्रांनो आता भेटू डायरेक्ट दिदीच्या ढोळे जेवणाला. नमस्कार भाऊ, तुम्हाला दाखवतो माझ्या दिदीला काय काय दिलं आहे ते. काय मोसंबी घेतली काय? दाताने कोण काढत असते मोसंबी? कारण घेते मला नका नाही तर हे आपण दाखवू ह्यांना काय काय घेतले ते बघा. ते बघा म्हणा माझा मित्र मोसंबी खाण्यामुळे नीट दाखवतो एक एक तुम्हाला कोणती कोणती गोष्ट दिली ती. हे बघा, हे स्टिकर माझ्यासाठी होतं मामाचं आणि एक माझ्या मोठ्या भावासाठी. आणि आज माझ्यासोबत माझा मित्र अशोक आला आहे. तो जायचं म्हणत होता आता, पण त्याला थांबून घेतलंय. सकाळी जा म्हणलं आणि रात्री खूप झाली होती आणि थंडी एवढी आहे की आता काय सांगू तुम्हाला. सकाळच्या पहिल्या व्लॉगमध्येच दाखवलेलं आहे तुम्हाला थंडी किती ती.